महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो आलेली या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पहिला मोठा कोर्टाचा धडका। मित्रांनो, या झटक्यात सध्या महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या ईव्हीएमची पुन्हा होणार मतमोजणी तपासणी। मित्रांनो, राज्याच्या राजकारणाला लागलेली सगळ्यात मोठी बातमी आणि ही बातमी या बातमीने सध्या शिंदेगडाचे धाबे दणाणले आहेत। महाराष्ट्रात 1.5 वर्षे झाल्याच्या नंतर पुन्हा होणार ईव्हीएमची मतमोजणी। महायुतीच्या उमेदवारांना सगळ्यात मोठा फटका। मित्रांनो, जाणून घेऊया या घडीची सगळ्यात मोठी बातमी। तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अखेर कोर्टामध्ये दणदणीत विजय। नेमकं काय घडलंय मित्रांनो, जाणून घेऊया। देशाच्या राजकारणाला कलाटे देणारी आणि ऐतिहासिक निकाल देणारी ही मुंबई हायकोर्टाची बातमी। मुंबई हायकोर्टाच्या नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये एखादी निवडणूक झाल्याच्या नंतर तब्बल 1.5 ते 2 वर्षानंतर पुन्हा ईव्हीएमची मतमोजणी करावी असे थेट आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यामुळे आता राज्यातील सगळ्याच ईव्हीएमची मतमोजणी होणार का की सरकार कोसळणार, याची ही सगळ्यात मोठी आलेली बातमी। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या बातमीने मात्र सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे धाबे दणाणले असून एकनाथ शिंदेच्या आमदारांना हा पहिला मोठा झटका बसलाय। त्यानंतर भाजपच्या आमदारांना अशा मिळून किती विधानसभांचं होणार पुनर्मतमोजणी ते देखील आता आपण तुमच्या समोर मांडतोय। तर मित्रांनो, बघूया सविस्तर नेमकी काय आहे अपडेट, मुंबई हायकोर्टाने नेमकी काय दिले आदेश आणि कुठे झालाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला वहिला शानदार मोठा विजय। ही बातमी तुमची कामाची सविस्तर अपडेट। मित्रांनो, राज्यात गेल्या वर्षभरापासून ईव्हीएमचा मुद्दा प्रचंड गाजत आहे। महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले होते, तर महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसला होता असं बोललं जात असतानाच महायुतीला मात्र मोठं यश मिळालं होतं। पण लोकसभा निवडणुकीच्या 3 महिन्यातच झालेल्या 2024 साली विधानसभेमध्ये निवडणुकांचा निकाल पूर्णतः उलटा लागला, कारण विधानसभेत महायुतीच्या उमेदवारांना मोठं मताधिक्य मिळालं, परंतु केवळ 3 महिन्यातच वारे कसे फिरले, लोकांनी महायुतीला बहुमत कसे दिले असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मध्ये गोलमाल केल्याचा आरोप तेव्हा थेट केला गेला। महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो, या सगळ्यांमध्ये मुंबईमध्ये राजकारण अतिशय मोठ्या स्तरावरती पोहोचलं होतं। काँग्रेसचे मुंबईतील नेते नसीम खान यांनी त्यांच्या विरोधातील शिवसेना शिंदेगडाचे विजयी उमेदवार यांच्या निकालाविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। अशा महाराष्ट्रात जवळजवळ 80 ते 100च्या आसपास न्यायालयात याचिका दाखल आहेत। या याचिकेवरती आता मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करत शिंदेच्या आमदारांना म्हणजेच चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांना मोठा धक्का दिलाय। चांदिवली विधानसभेचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे। न्यायमूर्ती सोमशेखर सुदर्शन यांनी हा आदेश दिलाय। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मत व्यक्त करताना काँग्रेसचे नेते नसीम खान म्हणाले, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडले नाही की निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएमची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली असेल। हा एक ऐतिहासिक आदेश आहे। यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत म्हटलंय की 5% ईव्हीएमची कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट मधील बर्न झालेली मेमरी किंवा मायक्रो कंट्रोलरची तपासणी पडताळणी मोहीम उपयोगांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल। आणि हा निर्णय सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच धोकादायक ठरणार आहे। इथे मात्र उद्धव ठाकरे यांच्या देखील उमेदवारांनी अतिशय मोठ्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे सेनेच्या विरोधात टाकल्या आहेत। त्यांचा देखील निकाल अशाच प्रकारे येऊन शिंदे सेनेला मोठा धक्का त्या भागात बसू शकतो। त्यामुळे महाराष्ट्रातील कोणकोणत्या विधानसभांची पुन्हा मतमोजणी होणार हे आता लवकरच कळेल। मात्र सुप्रीम कोर्टाच्या अगोदरच हायकोर्टाने दिलेला हा निर्णय सध्या राज्यात मध्ये चर्चेचा विषय बनलाय। यामुळे
निकालही बदलेल आणि राज्याचं राजकारण देखील बदलून जाईल अशी गरज आहे.